त्याचबरोबर जे आपले जिव्हाळीचे असे उत्सव आहेत, होळी उत्सव, कृष्ण जन्माष्टमी, आपले राष्ट्रीय सण, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यासारखे महत्त्वाचे सण आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही साजरे करत आलो आहोत। यापुढे संस्थेचं ध्येय आणि उद्दिष्ट फार मोठं आहे। आम्ही गेले 3 ते 4 वर्ष प्रत्येक सोसायटीची जी जमीन आहे, जी इमारत ज्या जमिनीवर उभी आहे, ती जमीन हस्तांतरण मूळ मालकाकडून आपल्या ताब्यात घेण्यासाठी गेली 3 ते 4 वर्ष आम्ही संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व सोसायट्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी अतिशय खूप मेहनत घेत आहोत। अद्यापही आम्हाला यश प्राप्त झाले नसले तरी अल्पावधीत त्या संबंधी काहीतरी छानपैकी आपल्याला पाहायला नवीन चित्र असं मिळेल आणि त्यासाठी असोसिएशन अतिशय प्रयत्नात आहे। संस्थेचे स्वतःचे कार्यालय नसल्यामुळे साहेब या ठिकाणी जवळजवळ 2 ते 2.5 हजार आमची लोकवस्ती आहे आणि अशा या मोठ्या संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, शिशु वर्ग, मॉन्टेसरी वर्ग, त्याचबरोबर महिलांसाठी शिवण वर्ग, त्याचबरोबर तरुणांसाठी व्यायामशाळा, विविध अशा गोष्टी राबवण्याचा संस्थेचा मनोदय आहे। परंतु या ठिकाणी मुळात आमच्या हक्काची जमीन आमच्या ताब्यात न आल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीपासून आमच्या या मुलांना फार दूर ठिकाणी जावं लागतंय। एखादा मुलांना आम्हाला समजा एखादी कला या ठिकाणी ट्रेनिंग द्यायचं असेल, कोचिंग करायचं असेल तर त्यासाठी आम्हाला असं बंदिस्त अशी जागा नसल्यामुळे या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, परंतु ती आमच्या ताब्यात नसल्यामुळे या गोष्टी थोड्याशा दुरापास्त झालेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी संस्था पाण्याच्या प्रश्नासाठी सतत पत्रव्यवहार करत असते। या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिका असल्यामुळे पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, परंतु या ठिकाणी आम्हा नागरिकांना नेहमीच असं या ठिकाणी जाणवतंय की 1 दिवसाआड पाणी येते आणि पाण्याचा टॅक्स मात्र दररोज पे केला जातोय। यासाठी आम्ही लढाई करायची, परंतु नोकरी करून ह्या गोष्टी शक्य होत नाहीये। तर यासाठी आपल्याकडे विविध असं मीडिया आहे, त्या मीडियांनी जर यासाठी आम्हाला मदत केली तर या नालासोपारातील पाण्याचा प्रश्न हा अल्पावधीत सुटेल आणि यासाठी आमचे नकीब साहेब यांना मी विनंती करतो की आमच्या या केवळ चाणक्यनगरीचा हा प्रश्न नव्हे तर संपूर्ण नालासोपारावासियांचा हा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आहे की जे आम्ही पे करतो, ज्याचे आम्ही टॅक्स भरतो, पण तरी देखील या ठिकाणी पाणी मिळत नाहीये। हा आमच्यावर खरोखर होणारा अन्याय आहे, याला वाचा आपण फोडू शकाल आणि आम्हाला तशा प्रकारचं आश्वासन आपल्याकडून नक्कीच मिळेल असं मला आशा वाटते। या ठिकाणी आम्ही मुलांचा गुणगौरव करताना आमच्या फेडरेशनचे अध्यक्ष हे नेहमीच धडपडत असतात। आम्ही त्यांना ते कॉर्पोरेशनचे कॉर्पोरेटर जरी नसले तरी पण अलिखित असा करार त्यांचा आणि आमचा आहे की ते आमचे नगरसेवकच आहेत असं आम्ही त्यांना समजतो। त्याचं कारण असं आहे की इथे कचऱ्याची गाडी आली नाही, पाणी आलं नाही तर स्वतःची गाडी घेऊन महापालिकेत जायचं, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटायचं, अशा प्रकारचं त्यांचं उल्लेखनीय असं कार्य आहे आणि असं कार्य कोणाच्या हातून घडत नाही। परंतु या ठिकाणी आमचे नितीन पेंढारी हे सतत या कामी आम्हाला सहकार्य करत असतात, त्यामुळे असोसिएशनच्या वतीने मी त्यांना खरोखर एक सेक्रेटरी म्हणून त्यांना धन्यवाद देतो। या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जो यशस्वी विद्यार्थी आमचे आहेत, सेकंडरी स्कूल, हायर सेकंडरी, डिग्री, डिप्लोमा या विविध अशा शाखेतील जे आमचे विद्यार्थी आहेत, यांना प्रेरणा मिळावी, यांनी पुढे जावं, यांनी स्वतःचं नाव लौकिक करावं, आपल्या कुटुंबाचं करावं, नालासोपाराचं करावं आणि देशाचं नाव रोशन करावं, त्यांच्या हातून विविध असं संशोधन कार्य घडावं आणि या भावनेतून चाणक्यनगरी असोसिएशन आपल्यासारख्या आमचे अधिकारी साहेब या ठिकाणी दानशूर आहेत। समाजात आजपर्यंत असे दानशूर लोक असल्यामुळे TV9 चे या ठिकाणी आकिब नगवी साहेब
हे देखील या ठिकाणी अशा प्रकारे समाजासाठी सतत ते कार्यरत असल्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम आम्हाला करणं शक्य होते। आणि म्हणूनच मी या दोन्ही साहेबांना आपल्या असोसिएशनच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद देतो। मित्रांनो, या ठिकाणी आम्ही हा सत्कार करतो, आम्ही पण नोकरी धंदा करणारे सगळे आहोत। सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचं, गाडीतून जाता येताना आपले काय हाल होतात सगळ्यांनाच माहिती आहे। तरी देखील मुलांसाठी, आपल्या संकुलासाठी, आपल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमची धडपड सुरू असते। आणि या उद्देशाने मुलांनी आपल्या पालकांचं म्हणणं, आपले पालक कामावर जातात, रात्री उशिरा येतात, कोणाच्या घरचे आई बाबा दोघेही कामावर जातात, मुलं शाळेत जातात, कॉलेजात जातात, तर त्यांनी त्यांचा अभ्यास अतिशय नेटाने पूर्ण करावा। याच्या मागचा इतिहास आपल्याला माहिती आहे। शिक्षण बंदिस्त होतं। महात्मा फुले इंग्रजांच्या काळात हंटर कमिशन नेमलं होतं आणि त्यावेळी त्यांनी त्यांची मागणी लावून धरली की प्राथमिक शिक्षण, प्रायमरी एज्युकेशन प्रत्येक मुलाला मिळालं पाहिजे। आणि इंग्रजांच्या काळात त्यावेळी ही घोषणा त्यांनी केलेली असताना इंग्रजांनी त्यावेळी त्या कमिशनने मान्यता दिली आणि तेव्हापासून भारतीय संविधान ज्या बाबासाहेबांनी आपल्या लेखणीने अंगीकृत केलं, त्यानंतर आरटी राईट टू एज्युकेशन, बालकाचा शिक्षणाचा हक्क, सर्व शिक्षा अभियान, अशा प्रकारचे जे हक्क आहेत ते आपल्याला कदाचित आपण वर्तमानपत्र किंवा दूरदर्शन अशा अनेक मीडियांमार्फत ही माहिती उपलब्ध असते। 7 ते 14 वयोगटातील कोणतेही मूल आपल्या घरात असता कामा नये। त्याला कोणी नोकरी लावली असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो। पालक जरी आपल्या मुलाला पाल्याला जर शाळेत पाठवत नसेल तर त्या पालकांविरोधात आपण तक्रार करू शकता, कारण बालकाचा हा शिक्षणाचा हक्क भारतीय संविधानाने अंगीकृत केलेला आहे। त्याला आपण आता विरोध करता कामा नये, कारण मुलगी मुलगा एक समान, राखा देशाची मान। आता आपण कुठल्या जगात चाललोय? 21व्या शतकात चाललोय। कल्पना चावला अंतराळातून भरारी केली, मग अशा प्रकारच्या मुली किंवा महिला, स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी, त्याचबरोबर विविध अशा ज्या आपल्या ज्यांनी शिवरायांना घडवलं त्या माता जिजाऊ, ह्या सर्व महिलाच आहेत। मुलगी, काकी, आई, मामी, पत्नी, ह्या सगळ्या गोष्टीची जी नाते आहेत, मग स्त्री भ्रूण हत्या का होते? आपण सर्व धर्मीय लोक आहोत, सर्व धर्मामध्ये चांगली शिकवण दिलेली आहे, आणि तरी देखील आजच्या पिढीतील ज्या काही घटना, ज्या दुर्घटना आपण बघतो, मीडियामध्ये, टीव्हीवर दाखवलं जातं की स्त्री भ्रूण हत्या होते, मुलींना पोटातच मारलं जाते। म्हणजे ज्या आईच्या पोटातून, हृदयातून मी जन्माला आलो त्या स्त्रीला मी मारतोय, म्हणजे आज माझ्यावर काय संस्कार झाले? धर्माने मला काय शिकवलं? मी शाळेत काय शिकलो? कॉलेजात काय शिकलो? मी राहतो त्या घरात काय शिकलो? आज कोण कुठे कमी पडतोय? या सर्व गोष्टींचा विचार आजच्या नवीन पिढीने करायला हवा। जी पिढी आज शाळा कॉलेजांमध्ये शिकते, जे आई वडील तुमच्यावर संस्कार करतायत, त्या सर्वांनी याचा विचार करावा की ज्या महात्मा फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, की शिक्षणापासून मुलींना वंचित ठेवलं, त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये जी पहिली शाळा काढली शनिवार वाड्यामध्ये, ते शिक्षण आज बंदिस्त राहिलं नाही। त्या शिक्षणाच्या संधी सरकारने विविध अशा योजना आखून ठेवलेल्या आहेत, त्याचा सर्वांनी, सर्व थरातील लोकांनी जर फायदा घेतला तर हा देश सुजलाम सुफलाम होईल। आज देशाची प्रगती, काही लोक गरीबच आहेत, काही लोक झोपडीतच राहतात, काही लोक फ्लॅटमध्ये आहेत, तर काही लोक बंगल्यात आहेत। ही आर्थिक विषमता संपुष्टात येण्यासाठी आपण सर्वजण, जे आपले बांधव, ज्यांचा विकास नाही झालेला आहे, अशा सर्वांसाठी आम्ही जर प्रयत्न केला तर मला वाटेल की आम्ही असोसिएशनने या विद्यार्थ्यांसाठी ही जी छोटीशी गोष्ट आम्ही करत आहोत की तुम्हाला एक फूल देऊन देखील तुमचा आम्ही सन्मान करत आहोत, याचा एकमात्र उद्देश आहे की तुम्ही स्वतः बना आणि मग दुसऱ्याला बनवा। तुम्ही स्वतः घडलात तर दुसऱ्याला घडवाल। अशा प्रकारची भावना तुमच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये जर निर्माण झाली तर आपला हा देश अतिशय बलवान होईल। नाहीतर या देशाला आर्थिक संकटातून आपण कसे मुक्त करू शकता? आणि म्हणून मी या ठिकाणी अधिक वेळ न घेता आमचे आजचे प्रमुख अतिथी या ठिकाणी आलेले आहेत, त्या प्रमुख अतिथ्यांचं आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे। त्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या ज्या योजना आहेत त्या योजना कशा कार्यान्वित करायच्या आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात राहू, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ। मला जाता जाता एवढं सांगायचं आहे की चाणक्यनगरीतील सर्व नागरिकांसाठी
खूप काही भविष्यात योजना राबवण्याचा आमचा खरोखर प्रामाणिक असा मानस आहे, परंतु आमच्या हात काही वेळेपुरते बांधले गेलेले आहेत. आमच्या हातात जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तसं पूर्ण स्वातंत्र्य अजून नाही. बऱ्याच ठिकाणी अजून काही लोकांना अन्न पाणी पण मिळत नाही अशी अवस्था आहे. साहेबांना खूप माहित आहे, ते संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात आणि ह्या सगळ्या बातम्या आपण पाहत असतो. पण यासाठी संघर्ष करायचा माझ्या घरात कोण करणार? आपण दुसऱ्याला सांगतो महात्मा फुलेंनी केलं, बाबासाहेबांनी केलं, शिवाजीने तलवार चालवायची. तो शिवाजी माझ्या घरात जन्माला नको यायला, कशाला लढाई करायला पाहिजे? त्यांनीच करायची ती, फक्त त्यांचं नाव घ्यायचं. तर असं होतं का मारे? मित्रांनो, या ठिकाणी मी आपणा सर्व आमच्या यशस्वी विद्यार्थ्यांना आमच्या असोसिएशनच्या तर्फे शुभेच्छा देतो की ते खूप मोठे व्हावेत, त्यांच्या हातून मोठी समाजसेवा घडावी, डॉक्टर, तंत्रज्ञ, वकील असे ते व्हावेत, असा आमच्या सर्वांचा तुम्हाला शुभ आशीर्वाद आहे. आणि जे बाल कलाकार आहेत त्यांना देखील त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमच्या टीव्ही 9चे जे आमचे अमित नकवी साहेब जे आहेत ते देखील या मुलांमधून जे कोणी मुलं मग डान्समध्ये असतील, अभिनयात असतील, त्यांना देखील या टीव्ही चॅनेलवर झळकवण्याची संधी ते या ठिकाणी देतील असं पण मी त्यांना विनम्र असं आवाहन करतो. आमच्यामध्ये पण काही गुणी असे बाल कलाकार आहेत, त्यांना पुढे जाण्यासाठी आपण संधी द्यावी अशी मी आमच्या असोसिएशनच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या असोसिएशनचे सरचिटणीस माननीय जयेंद्र कदम यांनी आपल्या या प्रास्ताविक भाषणामध्ये विविध मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. आपल्या चाणक्यनगरी असोसिएशनची जी वाटचाल सुरू आहे, विद्यार्थी मित्र त्यांनाही संबोधित केलेला आहे. यानंतर आपला हा चाणक्यनगरी असोसिएशनचा जो दरवर्षीप्रमाणे जो कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी ज्या प्रत्येक बिल्डिंग निहाय अध्यक्ष आणि सचिव, कोषाध्यक्ष यांचं भरपूर असं योगदान आम्हाला सदैव मिळतं आणि त्यांचं देखील पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सन्मान होणं क्रमप्राप्त आहे. म्हणून त्या कार्यक्रमाचं समालोचन करण्यासाठी आपल्या असोसिएशनचे खजिनदार रामचंद्र गवळी यांना मी विनंती करतो की सर्व अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांचा आपण सन्मान करावा. संकुलातील सर्व माझे सहकारी मित्र, प्रत्येक सोसायटीचे अध्यक्ष, चेअरमन आणि त्यांच्या कार्यकारिणीतले सदस्य, माझे सहकारी मित्र जयेंद्र कदम यांनी सविस्तर या ठिकाणी निवेदन केलेलं आहे आणि ज्यांच्या पायावरती हे असोसिएशन उभं आहे आणि त्याकरिता माझे सहकारी मित्र आहे, सचिव आणि अध्यक्ष यांचं एक नातं आहे आणि म्हणून तो परिचय आमच्या साहेबांना देखील या निमित्तानं होणार आहे. कारण का या ठिकाणी हे टीव्हीचं चॅनल आहे आणि त्या ठिकाणी आमच्या इतकेच या संकुलातला जो सचिव आहे, जो अध्यक्ष आहे, त्याची कार्यकारिणी आहे, ते देखील सक्षम रीत्याने काम करतायत. म्हणून या ठिकाणची जी पार्श्वभूमी आहे कार्यक्रमाचे, कारण खजिनदार पदाची धुरा घेतल्याच्या नंतर या ठिकाणी मला अनुभव आला. कारण काम करत असताना माझा जो पाया आहे, प्रत्येक सोसायटीचा चेअरमन आहे, प्रत्येक सोसायटीचा सचिव आहे. त्यामुळे या ठिकाणी हे जे आमचं ऑर्गनायझेशन आहे हे एक वेगळ्या आगळ्या स्वरूपात आम्ही जास्त म्हणजे एक प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा कृतीशील कार्यक्रम जे आहेत ते राबवण्याचा तंतोतंत प्रयत्न करतो. तर या ठिकाणी मी प्रत्येक अध्यक्षांचं आणि सचिवांचं सोसायटीच्या नावातील कृपया आपण ताबडतोब या ठिकाणी यायचंय. न्यू तक्षशिला सोसायटीचे अध्यक्ष सौ अंजली बोरवणकर आणि सचिव श्री अरबंद अरबचंद्र गड्डा जर असतील तर कृपया ताबडतोब या ठिकाणी यायचंय. आले असतील तर आणि एक विनंती आहे की त्या सोसायटीचा खजिनदार जे आहे त्यांनी देखील या समितीत या ठिकाणी यायचं आहे की साहेबांचा आपला परिचय सुद्धा झाला पाहिजे. एक सामाजिक असा हा आपला कार्यक्रम आहे. कारण तुमचे असणारे चेक असतील ते सुद्धा देताना या तिन्ही माणसांचं फार मोलाचं सहकार्य असतं. तेव्हा तिघांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर मगध सोसायटीचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे काका आणि सचिव आमचे सहकारी मित्र गिरीश श्रीवास्तव या दोघांनी या ठिकाणी यायचंय. आजचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना ही
त्यानंतर पाटलीपुत्र सोसायटीचे सुनील शिंदे अध्यक्ष आहेत आणि संतोष घडस यांनी या ठिकाणी यायचे. घडसे. त्यानंतर नाही आले. तक्षशिलाचे सावंत या ठिकाणी आहेत. आलेत का? त्यानंतर इंद्रप्रस्थ सोसायटीचे विकावामन अध्यक्ष आहेत आणि सचिव सुनील तेली यांना मी विनंती करते की आपण मंचावरती यावं. त्यानंतर कनोज सोसायटीचे दिनकर जीमान सचिव आहेत. त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष या कनोज संकुलातील शुभ्रा ठाकूर यांना विनंती की आपण मंचकावरती यायचे. त्यानंतर बोधगया सोसायटीचे संतोष अध्यक्ष आहेत आणि सचिव विजय आयरे. उज्जैनी सोसायटीचे अरुण मोळी आणि सचिव ओमकार पाटील. अरुण मोळी आणि ओमकार पाटील. बोधगयाचे अध्यक्ष आलेले आहेत संतोष. त्यानंतर बोधगयाचे अध्यक्ष आहेत. चंपा सोसायटीचे आमचे सहकारी मित्र जयेंद्र कदम आहेत आणि आनंदा पाटकर सचिव आहेत. आणि त्याचबरोबर खजिनदार जर असतील तर त्यांनी या मंचकावरती यायचं आहे. गुमरेगड. चंद्रगुप्त सोसायटीचे अध्यक्ष पुष्कर शर्मा आणि सचिव सदानंद शेवाळे सर. काशी सोसायटीचे अध्यक्ष अरुण महाडिक आणि सचिव रत्नाकर देवरुखकर. समुद्रगुप्त सोसायटीचे अध्यक्ष नितीनजी पेंढारे आहेत आणि सचिव सुबोध चित्रे. त्यांचे खजिनदार प्रकाश नाईक. काशीचे खजिनदार या ठिकाणी आलेले आहेत. ताईंचं स्वागत. समुद्रगुप्त सोसायटीचे सुबोध चित्रे आहेत. त्यानंतर हर्षवर्धन सोसायटीचे आनंदा बावस्कर आणि सचिव सचिन पवार. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. मोलाचं सहकार्य या सोसायटीकडून मिळतं. त्यानंतर वैशाली सोसायटीचे मालकम फर्नांडिस आणि सचिव रवींद्र आरोस्कर आणि त्यांचे खजिनदार. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. धन्यवाद. एक छोटासा हा कार्यक्रम याच्याकरिता होता की प्रत्येक चेअरमन सचिव जो आहे हा महत्वाचा असतो, म्हणून एक छोटासा एक परिचय अशा पद्धतीचं हे स्वरूप होतं. त्यानंतर न्यू तक्षशिलाचे अध्यक्ष जे आहेत पहा, आपल्या 14 सोसायटी आहेत त्याच्यामध्ये महिला अध्यक्ष म्हणून अंजनी बोरवणकर. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. ही सोसायटी म्हणजे सर्वांची आहे आणि या सोसायटीमध्ये काम करत असताना महिलांनी देखील सहभागी झालं पाहिजे. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील सूत्रसंचालन करता माईकचा ताबा मी जाधव सरांकडे सुपूर्द करत आहे. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आत्ताच या व्यासपीठावरती विराजमान झालेला
अत्यंत धडाडीच्या कार्यकर्त्या शोभराताई ठाकूर, महिला मंडळाच्या अध्यक्षा, त्यांचं स्वागत करण्यासाठी अभित नकवी सर यांना मी विनंती करतो की शुभ्रताई ठाकूर यांचा देखील आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्कंदगुप्त सोसायटीच्या सौ चांदणे वहिनी आणि शेलार वहिनी या. स्कंदगुप्त सोसायटीचे अध्यक्ष माननीय विजय शेलार, मला वाटतं थोडंसं चूकभूल दावेगावी अतिशय नम्रपणे या ठिकाणी आपल्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. थोडंसं आपण समजून घ्यावं प्लीज. अत्यंत स्कंदगुप्त सोसायटीचे ऑल इन वन विजय शेलार साहेब, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. सपोर्ट आहे साहेब तुम्हाला शेलार साहेब. यानंतर आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला संपूर्ण जगभरामध्ये जे दाखवत आहे ते ड्रीमकास्ट मीडियाचे माननीय आशिष राऊत या ठिकाणी आपलं थेट प्रक्षेपण आपल्या सगळ्यांना जगभरामध्ये पाहायला मिळत आहे. ते ड्रीमकास्टचे माननीय आशिष राऊत, त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय की प्लीज वेलकम. अभित नकवी सर यांना मी विनंती करतो की ड्रीमकास्ट मीडियाचे आशिष राऊत यांचा देखील आपण सन्मान करावा पुष्पगुच्छ देऊन. त्याचप्रमाणे तक्षशिला बिल्डिंगच्या बोरवणकर यांनी या ठिकाणी यावं. बोरवणकर वहिनी, सरचिटणीस तक्षशिला सोसायटीच्या बोरवणकर वहिनी, सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू. एकमेव महिला आता आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा हा सन्मान घेण्यासाठी इथे येत आहेत. माननीय नितीनजी पेंढारी यांना मी विनंती करतो की बोरवणकर वहिनींचा आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करावा. या ठिकाणी आपण सर्व अध्यक्ष, सचिव, खजिनदार, महिला मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. आपल्या सर्वांच्या योगदानातूनच हा यशस्वी असा कार्यक्रम आतापर्यंत सुरू आहे. मी व्यासपीठावरील सर्वात प्रथम महिला मंडळाच्या एक सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्या श्रीमती वृंदा दिवेकर वहिनी यांना मी विनंती करतो की आजच्या या निमित्तानं या सर्व आबालवृद्धांना आपण संबोधित करावं. माननीय दिवेकर वहिनी. माननीय अध्यक्ष महोदय, प्रमुख अतिथी अभित नकवी साहेब व त्यांचे सहकारी, चाणक्य नगरी असोसिएशनचे सन्माननीय पदाधिकारी, महिला मंडळ आणि सर्व बंधू भगिनींनो, आम्ही महिला मंडळ स्थापन करून महिला एकत्र येण्याच्या दृष्टीने कार्यक्रम राबवतो. परंतु असोसिएशन आमच्या मुलांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. एक महिला व एक माता म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. येथे बालवाडी, शिक्षण वर्ग, अभ्यासिका वर्ग सुरू करण्याचा आमचा मानस आहे. परंतु जागेअभावी आमचे हे स्वप्न अद्यापही पूर्ण झाले नाही. परंतु आमचे हे असोसिएशन आमचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल अशी आशा बाळगते. कार्यक्रम अतिशय उत्तम यशस्वी करण्यासाठी मी असोसिएशनला आणि यशस्वी विद्यार्थ्यांना व ग्रुप डान्सच्या सर्व कलाकारांना शुभेच्छा देते आणि एवढे बोलून मी माझे 4 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. धन्यवाद दिवेकर वहिनी. सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श झालेले आहे आपले 2 शब्द आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाले. यानंतर माननीय आजच्या संपूर्ण या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आणि या व्यासपीठावरती ज्या सुंदर आणि आकर्षक ज्या ट्रॉफीज दिसत आहेत त्याचं प्रायोजकत्व ज्यांनी केलेलं आहे ते विशेष कार्यकारी अधिकारी माननीय अरुण पुजारी यांनी आपल्याला
यानंतर पुजारी सर प्लीज. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय अदीप नकवी सर यांना मी विनंती करतो की सच की लढाई हक की लढाई शाखा 9 TV 9 चे सिनियर प्रोड्यूसर आणि इंचार्ज शाखा 9 प्रमुख अतिथि अदीप नकवी सर, आप सभी के सामने 2 शब्द रखें. धन्यवाद. चाणक्य नगरी एसोसिएशन के अध्यक्ष नितिन भंडारी जी और एसोसिएशन के सभी पदाधिकारी, साथ ही में 14 सोसाइटीज जो यहाँ हैं उनके पदाधिकारी, हमारे साथी अरुण पुजारी जी और दूसरे यहाँ बैठे हुए सभी सम्मानी भाइयों बहनों. एक तो मुझे यहाँ बुलाया गया और इतना बड़ा इस तरह से सम्मान दिया गया, तो मैं सबसे पहले तो धन्यवाद देता हूँ नितिन जी को, जी को, साथ ही में अरुण पुजारी जी को, जो खासतौर से कड़ी एक साबित हुए मुझे यहाँ बुलाने के लिए. आज बड़ा ही खूबसूरत प्रोग्राम यहाँ होने जा रहा है. देखिए, मैं तो यहाँ अंधेरी वेस्ट में रहता हूँ और वहाँ की सोसाइटीज के बारे में मैं बता दूं कि वहाँ जब सोसाइटीज की मीटिंग कोई होती है तो आपस में बड़ा हंगामा होता है. मतलब वो जहाँ चेयरमैन की सेक्रेटरी से पटती है ना, सेक्रेटरी के चेयरमैन से, और बाकी जो लोग जाग चुके होते हैं, मतलब जो बदल चुके होते हैं, वो एक अलग ग्रुप बनाए होते हैं. तो बड़ी खींचातानी होती है. एक सोसाइटी में, आप किसी भी सोसाइटी में चले जाइए, हाउसिंग सोसाइटी में, तो वहां बड़ी समस्याएं मिलेंगी, बड़ी परेशानी मिलेगी. और एक साथ तो कभी हमने देखा ही नहीं कि कोई प्रोग्राम ठीक से लिया गया हो. हाँ, प्रोग्राम एक ही होता है 31 का, जिसमें किसी की बात नहीं सुनी जाती, सिर्फ गाना चलता है, डांस होता है और कुछ होता ही नहीं. तो इसलिए जो है लोग बर्दाश्त कर लेते हैं. देख वहां जो है कि क्या प्रोग्राम जो भी चलता है तो इंटरटेनमेंट का होता है, उसमें कुछ नहीं, तो बर्दाश्त करते हैं. लेकिन दोस्तों, ये बहुत अच्छी सोसाइटी है जिसका नाम आप लोगों ने चाणक्यपुरी के नाम से रखा है. और जाहिर है चाणक्य जी जो है सबको किस तरह से समाज में चला जाए और बड़ी खूबसूरत अंदाज में कैसे जो है अपनी कठिनाइयों परेशानियों का हल किया जाए, तो वो तो गुप्ता वंश में जो है गुप्त जैसे साम्राज्य को अपनी राय देते रहे, तो उससे जुड़ी हुई सोसाइटी है. मुझे लगता है कि इसलिए बड़े अच्छे अंदाज में चल रही है और इसकी एक मिसाल एक तरह से यहाँ पे देखने को मिल रही है. साथियों, आप लोगों ने, हमने सुना कि यहाँ पे पानी की समस्या, वैसे हम नाला सुपारा के बारे में सुनते रहते हैं, न्यूज से जुड़े हुए हैं, न्यूज कवर करते रहे, तो कई बार हम लोग